मोठी बातमी समोर येते। दहशतवादी आसिफचे घर स्फोटाने उडवले। आदिलच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलाय। पहलगाम हल्ल्यानंतर आता ही कडक कारवाई करण्यात आलेली आहे। भारतीय सैन्याची ही मोठी कारवाई पहलगाम हल्ल्यानंतरची। दहशतवादी आसिफचे घर हे या घरावर आता बुलडोझर चालवण्यात आलेले आहे। स्फोटात 2 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर कडक कारवाई आता केली गेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ही पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे। या स्फोटामध्ये 2 दहशतवाद्यांची घरे ही उद्ध्वस्त करण्यात आली। हल्ल्यानंतर आसिफ आणि आदिल हुसेन फरार आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची ही मोठी कारवाई समोर आली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते। यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मोठी मोहीम सुरू केली आहे। दरम्यान दहशतवादी आसिफच्या घरी पोहोचले। त्याच्या घरात स्फोटकांचा साठा होता, त्यामुळे हा स्फोट झाला असं सांगितलं जात आहे। याशिवाय जम्मू काश्मीर पोलिसांनी बुलडोझर वापरून दहशतवादी आदिलच्या घरावर कारवाई केली आहे। त्याचं घर पाडण्यात आलंय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता सुरक्षा दलांची ही मोठी कारवाईच म्हणावं लागेल, कारण पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवरती कठोर कारवाई करण्याचं आश्वासन जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणेने ही मोठी मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे। आणि या दरम्यान दहशतवादी आसिफच्या घरी जे आहे ते ही संपूर्णतः सुरक्षा यंत्रणा पोहोचली आहे आणि त्यांच्या घरामध्ये असलेला जे स्फोटकाचा साठा आहे तो होता आणि ज्यामुळे त्या ठिकाणी स्फोट झालेला आहे असं देखील सांगितलं जात आहे की याशिवाय जम्मू काश्मीर पोलिसांनी बुलडोझर वापरून मात्र दहशतवादी आदिलच्या घरावरती कारवाई जी आहे ती केलेली आहे आणि हे घर जे आहे ते पाडलेले आहेत। असेच जे जे इतर दहशतवादी आहेत त्यांच्यावरती देखील अशाच पद्धतीची आता कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। खरं तर आपण पाहतोय की या स्फोटात 2 दहशतवाद्यांची घरं जी आहेत ती उद्ध्वस्त झाल्यानंतर आता आसिफ आणि आदिल हुसेन हा फरार आहे, त्यामुळे त्यांचा शोध जो आहे तो देखील घेतला जात असल्याचं कळत आहे। जी नक्कीच, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।